नमस्कार विद्यार्थ्यांनो. तर आजचा हा PYQ आहे जो लेटेस्ट आहे 2024 लावलेला. तर चॅप्टरचं नाव आहे ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन्स. त्याच्यामध्ये हा क्वेश्चन आहे. आपण शिकला आहे प्रिन्सिपल सोल्युशन आणि जनरल सोल्युशन. तर हा क्वेश्चन लेटेस्ट विचारला आहे प्रिन्सिपल सोल्युशनवरती. क्वेश्चन काय बघा, तर तुम्हाला विचारलं आहे प्रिन्सिपल सोल्युशन्स ओके ऑफ द इक्वेशन दिस. इक्वेशन दिलं आहे आणि हे इक्वेशन तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन्स फाइंड करायचे आणि ऑप्शन्स आहेत इथे. ठीक आहे ओके. तर बघ काय करायचं प्रिन्सिपल सोल्युशन मध्ये तुम्हाला काय करायचं तर एक ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन घेऊन यायचं. एका साईडला हे असतं ट्रिगो इक्वेशन आणि पुढे असतं एक नंबर, काहीतरी एक नंबर असेल. ओके, या टाइप मध्ये कन्वर्ट करायचं सर्वात पहिलं. ओके, असं कन्वर्ट केलं की तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक म्हणजे प्रिन्सिपल सोल्युशन काढण्यासाठी इझी जाईल. तर आपण बघा इथं सेक हे एकच ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहे. ओके, आणि √3 आणि 2 हे सोबत नंबर आहे. आपण काय करू, ट्रिग्नोमेट्रिक इक्वेशन एका साईडला, बाकीचे सर्व नंबर्स ओके ते पुढच्या साईडला, असं इक्वेशन तयार करू. याच्यावर कसं लिहिता येईल मग, हे √3 सेक एक्स ॲज इट इज असेल, हे +2 पुढे लिहिता येईल -2. ठीक आहे. नंतर स्टेपला काय करायचं, हे √3 कडे डिवाइड करून टाका. तर सेक एक्स हे किती येतं -2/√3 हे येईल सेक एक्स. ओके, तर मला सांगा -2/√3 किंवा तुम्ही आता सेक आलंय बरोबर, तुम्ही असं करू शकता सेक मध्ये 2/√3 ही व्हॅल्यू कोणत्या अँगलला आहे ते चेक करायचं. म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय ठेवल्यावर आन्सर 2/√3 येते विचार करायचा. मायनसचा विचार करू नका, का शॉर्टकट आहे. ठीक आहे, तर मायनस नाही असं समजा आणि एक्स ची व्हॅल्यू काय येते, तर एक्स ची व्हॅल्यू येईल बघा. सेक म्हणजे काय असतं, कॉसच्या इनवर्स असतं. ठीक आहे, तर मग याला इनवर्स केल्यावर √3/2 येतं आणि कॉस मध्ये √3/2 केव्हा असतं तर 30 डिग्रीला, म्हणजे सेक मध्ये पण कुठं असेल 30 डिग्रीला असेल. आणि 30 डिग्रीला आपण काय लिहितो π/6, म्हणजे एक्स ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे π/6 असायला पाहिजे. याच्यानंतर काय शॉर्टकट सांगितलं तुम्हाला मी की क्वाड्रंट सिस्टीम आहे आपल्याकडे, 4 क्वाड्रंट्स. इथं जो अँगल असतो तो थीटा असतो. हा सेकंड मध्ये असतं π-θ, हे असतं π+θ आणि इथं असतं 2π-θ. तर हे शॉर्टकट्स आहेत. ओके, इथं असतं पाय, त्यामुळे हे π-θ, हे π+θ का तर पायच्या पुढे आहे आणि इथं 0 म्हणा किंवा 2π म्हणा, ते 2π पेक्षा लहान आहे म्हणून 2π-θ. तर हे शॉर्टकट यूज करायचं असतं. ओके, आता ही व्हॅल्यू तर याचा आन्सर नाही कारण इथं मायनस आहे. ठीक आहे, आता काय विचारायचं, ही π/6 ला ठेवल्यावर -2/√3 येत नाही, काय येतं 2/√3 येतं आणि आपण इथं मायनस दिले. आता काय विचार करायचा की सेक हा जो ट्रिग्नोमेट्रिक रेशो आहे ओके, हा निगेटिव्ह कुठे येतो बघायचं. म्हणजे सेकची व्हॅल्यू निगेटिव्ह आहे, तर सेक कुठं कुठं निगेटिव्ह असतं, म्हणजे कोणत्या क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतं हे पाहिलं पाहिजे. तर सेक निगेटिव्ह असतं 2 क्वाड्रंट मध्ये. ओके, तर फर्स्ट निगेटिव्ह असेल ते सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असेल, हे सेकंड क्वाड्रंट. ओके, आणि नंतर थर्ड क्वाड्रंट, ह्या 2 क्वाड्रंट मध्ये सेक निगेटिव्ह असतं. ओके, आणि सेक पॉझिटिव्ह कुठं असतं तर फर्स्ट आणि फोर्थ मध्ये, त्यामुळे निगेटिव्ह असेल सेकंड आणि थर्ड मध्ये. सेकंड मध्ये फॉर्म्युला काय, सेकंड मध्ये π-θ हा फॉर्म्युला आहे. ओके, आणि थर्ड मध्ये काय π+θ. तर आपण हे 2 फॉर्म्युलेज करायचं आणि तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन भेटून जाईल. तर फर्स्ट आहे π-θ आणि इथे θ म्हणजे काय तर ही आलेली व्हॅल्यू. ओके, तर ते फॉर्म्युले तुम्हाला θ मध्ये लिहून दिले होते. इथं x असल्यामुळे ही θ ची व्हॅल्यू काय येईल x, हे θ म्हणजेच x आहे. ओके, तर पुढे येईल π-θ ची व्हॅल्यू किती π/6, याला तुम्ही θ पासून पण म्हणू शकता. ठीक आहे, हे किती येतं 5π/6 येईल. ओके, हे एक झालं. आणि नेक्स्ट आहे π+θ, कारण थर्ड क्वाड्रंट मध्ये पण सेक कसं असतं निगेटिव्ह. ओके, π+θ फॉर्म्युला यूज करा. तर π+π/6, तर किती आन्सर 7π/6. याला क्रॉस मल्टिप्लाय करून घ्या, सिंपल आहे. क्रॉस मल्टिप्लाय करायचं, येतं 7π/6. ओके, ज्या लोकांना हे कळालं नाही ते इथं बघू शकता. आपला आन्सर बघा, हे 2 आपले सोल्युशन्स आहेत. म्हणजे ऑप्शन नंबर किती येतं, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ओके, सी हे करेक्ट आन्सर आहे. ज्या लोकांना हे कळालं नाही ते एकदा बघून घ्या. याच्या डिनॉमिनेटर मध्ये असतं 1, काय करायचं, हे यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं 6π, नंतर हे मायनस आणि 1 × π किती येईल π. ओके, आणि डिवायडेड बाय काय करायचं, या दोघांचं मल्टिप्लिकेशन किती येतं 6. याला तर सॉल्व्ह केलं तुम्ही तर किती येतं, तर हे येईल 6π - π, तर येतं 5π बरोबर. डिवाइड बाय किती येतं 6, तर 5π/6 इथं लिहिलंय आपण. ठीक आहे,
नंतर याच्या खाली काही नाही म्हणजे 1 असतं, यांचं मल्टिप्लाय करा 6 पाय येतं, नंतर प्लस या दोघांचं मल्टिप्लिकेशन पाय येईल आणि नंतर यांचं मल्टिप्लिकेशन किती येतं 6. ओके, आणि 6 पाय प्लस 1 पाय हे येतं 7 पाय डिवायडेड बाय 6, तर 7 पाय बाय 6 ही आपण लिहिलं डायरेक्टली. ठीक आहे, प्रॅक्टिस होईल तेव्हा तुम्हाला डायरेक्टली येईल. ओके, तर ऑप्शन नंबर सी. तर हा लेटेस्ट PYQ आहे जो 2024ला विचारलेला आहे. ओके, याच्यानंतर आपण आणखी एक व्हिडिओ बनवणार आहात, त्याच्यामध्ये नंबर ऑफ सोल्युशन्स हा याच्यावरती क्वेश्चन आलेला आहे 2021-23ला काहीतरी आलेला आहे. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि विद्यार्थ्यांसोबत तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. ओके, तोपर्यंत बाय बाय.